परभणी संविधान जागर समितीचे संयोजक नितीन भाऊ मोरे तथा जय भीम आर्मीचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, ब्लू टायगर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील करमले व इतर मान्यवर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून संविधानाच्या विटंबना करणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। लॉर्ड बुद्धा टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो। आज भीम आर्मीचे मुंबईचे जय भीम आर्मीचे मुंबईचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे या ठिकाणी आलेले आहेत आणि तसेच ते संविधान जागर समितीचे सुद्धा पदाधिकारी आहेत, मुख्य संयोजक आहेत। आपल्यासोबत आज जे 10 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची संविधानाची विटंबना झाली होती, त्या विटंबना आणि 11 तारखेला जो संविधान प्रेमी भीम सैनिकांनी जो आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनामध्ये काही भीम सैनिकावर जो हल्ला झाला पोलिसांकडून, त्या हल्ल्यामध्ये अनेक भीम सैनिक जखमी झाले होते, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत। हे सगळी पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आज नितीन भाऊ या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। 10 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची पुतळा लगत असलेली संविधान, त्या संविधानाची विटंबना म्हणजे या देशामध्ये हा मोठा कलंक आहे। या देशामध्ये जो देश 75 वर्ष संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, 75 वर्ष संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्याच्या अगोदर पण संसदमध्ये संविधान फाडण्यात आलं। या अशा सर्व गोष्टी अशा वेळेस होत आहेत की जिथे या देशाची सर्वात मोठी संसद, त्या संसदमध्ये संविधानाच्या वरती चर्चा व्हावी असा प्रस्ताव सरकारने मांडला आणि प्रत्येकजण संविधानाचा जय जयकार करत असताना संविधानाची ताकद 75 वर्ष या देशाला एक संघ ठेवण्याची ताकद, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याची ताकद त्या संविधानामध्ये, पुढे नेण्याची ताकद त्या संविधानामध्ये, असं सर्व असताना 10 तारखेला संविधानाची जी विटंबना झाली, त्या घटनेचा संविधान जागर समितीचा एक संयोजक या नात्याने मी त्याचा निषेध करतो। ते निषेध करत असताना या ठिकाणी आम्ही जे उपस्थित आहोत, काही मुंबईवरून आलेले आहेत, काही औरंगाबादवरून आलेले आहेत, काही स्थानिक आहेत, सर्व सोलापूरहून आलेले आहेत, सर्व विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख मंडळ, विशेष करून आज या ठिकाणी ब्लू टायगरचे सामाजिक संघटना जी आहे त्याचे बाळासाहेब शेळके पण या ठिकाणी उपस्थित आहेत। असे सर्वजण आम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलोत। ते फक्त कारण एक आहे की जी घटना 10 तारखेला झाली, 10 तारखेला ही घटना झाल्याच्या नंतर आमच्या समाजातल्या मंडळींनी ताबडतोब त्याने जे कृत्य केलं त्याला पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलं। या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला। त्या मोर्चामध्ये, त्या शांत मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येमध्ये आमचे सर्व बहुजन समाजाचे लोक सामील झाले। मोर्चा शांततेने निघण्याच्या सूचना होत्या, सर्व समाज शांततेने पुढे जाण्याचं सर्व चाललं होतं। सर्व झाल्याच्या नंतर, मोर्चा निघाल्याच्या नंतर, सर्व जिकडे तिकडे झाल्याच्या नंतर अचानक काही मंडळी येतात, काही दुकानाची तोडफोड होते, काही जाळपोळ करण्याचा प्रयत्न करतात। हे सर्व कृत्य करणारे संविधानाला मानणारा जो माणूस आहे, संविधानाला मानणारा बाबासाहेबाचा जो अनुयायी आहे, तो हे कधीच करू शकत नाही। आम्हाला कुठेतरी असं वाटायला लागलेलं आहे की हे कुठेतरी षडयंत्र आहे। हे जाणीवपूर्वक 75 वर्ष होत असताना, संविधानाचे संसदमध्ये चर्चा होत असताना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अशी घटना करून या समाजाला चितवण्याचं काम, या समाजाला भडकवण्याचं काम करत आहे। संविधान काय एकटं आमचं नाही आहे, संविधान भारत देशाचं आहे,
संविधान प्रत्येक भारतीयांचं आहे. असं असताना कोण मास्टर माइंड आहे याचा, जो कोणी मास्टर माइंड आहे, कृत्य ज्याने केलं आम्ही डोळ्याने बघितलं, आम्ही त्याला पकडून दिलं. त्याच्याबरोबर आणि 1-2 लोक होते ते पळून गेले, त्याचा देखील शोध लागला पाहिजे. हे कृत्य कोणी केलं याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे, त्या मास्टर माइंडचा शोध लागणे गरजेचं आहे. कारण आता गरजेचं याच्यासाठी आहे की रमाबाई हत्याकांड झाली, त्या रमाबाईमध्ये 11 लोक आमचे शहीद झाले. अद्याप 25 वर्ष झाले, आम्हाला माहीत नाही बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना करणारा कोण, मास्टर माइंड कोण. ही सर्व घटना परभणीची घडली. या परभणीमध्ये जी घटना घडली आम्ही मोठी किंमत दिलेली आहे. या परभणीचा ढाण्या वाघ लोकनेता बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ज्याने आयुष्य दिलं असे आमचे विजय वाकोडे या सर्व घटनेमध्ये दुसरी बळी गेलेली आहे. विजय वाकोडेसारखा नेता आम्हाला घालवणं म्हणजे फार मोठी समाजाची नुकसान आहे. ही जी घटना घडली, सूर्यवंशीला ज्या पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला, त्या पोलीस स्टेशनमध्ये तो अहवाल आला. त्या अहवालात कळालं की मल्टी इंजुरी आहे. मल्टी इंजुरीमध्ये त्याचा डेथ झालेला आहे. शेवटच्या वर्षी लॉ करणारा तो विद्यार्थी. बाबासाहेब आंबेडकरांना जो विषय आवडायचा लॉ, बाबासाहेब आंबेडकरांचा आवडता विषय, त्या आवडता विषयमध्ये बाबासाहेबांच्या जवळच्या विषयमध्ये आज शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी आमचा सूर्यवंशी तो शहीद झाला. त्याला मारहाण झाली. मारहाण करणारे जे काही लोक होते त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. किंबहुना या सर्व गोष्टीची चौकशी SITच्या माध्यमातून झाली पाहिजे. SITने पण जर बरोबर आम्हाला न्याय दिला नाही तर आमची मागणी आहे, संविधान जागर समितीच्या माध्यमातून आमची मागणी आहे, या सर्व षडयंत्री करणारे जे कोणी लोक असतील त्याची CBI मार्फत चौकशी झालीच पाहिजे. ही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही करत आहोत. भिक्खू संघाच्या वतीने आम्ही भिक्खू संघाला पण विनंती करत आहोत. भिक्खू संघ पण फार नाराज आहे. भिक्खू संघ पण संतापलेला आहे. आमचे जे लोक बळी गेले भिक्खू संघ पण फार नाराज आहे. आदरणीय पूजनीय भिक्खू संघाचं नेतृत्व करण्यासाठी, भिक्खू संघाचा प्रतिनिधी म्हणून, अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमच्याबरोबर उपस्थित आहेत. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. असे अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून मी सरकारला विनंती करतो की CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. जो मेन कल्पेट जो आहे राजू कांबळे नावाचा रिक्षा ड्रायव्हर, ज्यावेळेस त्याने अटकलं विटंबना करणाऱ्या मंडळींना, त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं जा तुला काय करायचं कर, आमदार आणि खासदार आमच्यासोबत असल्या तू काय करणार. मग प्रश्न पडतो असा, मग हे कोण आमदार आहे कोण खासदार, हे मग आमदार आणि खासदारांची चौकशी होणार की नाही, की आमदार आणि खासदार हे जे कोणी असतील तर त्याला तुम्ही पडद्याच्या पाठीमागे पाडून आमच्या समाजातील लोकांना शहीद करणार काय, याची CBI मार्फत चौकशी झालीच पाहिजे. मी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून जे लोक हे चॅनल पाहत आहे त्या सर्वांना हात जोडून विनंती करतो, भावनिक होऊ नका. रस्त्यावरती येऊन कायदा हातात घेऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा आहे, त्याचा सन्मान करणारे आम्ही लोक आहोत. हे सन्मान करत असताना आम्हाला न्याय पण मिळावा. सूर्यवंशीची हत्या करणाऱ्याला त्याच्यावरती गुन्हा 302 मर्डरचा गुन्हा झालाच पाहिजे. तो ते गुन्हा करत असताना आणखी जे लोक होते त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. हे सर्व ज्याने शिजवलं, हे सर्व ज्याच्यामुळे घडलं तो कोण आहे ती माहिती आपण काढलीच पाहिजे. सरकार माईबापाला हात जोडून विनंती, असे अनेक घटना घडतात या महाराष्ट्रामध्ये. आमचा समाज भावुक होतो. आमचा समाज बाबासाहेबाला देवाच्या पलीकडे मानतो. आमचा कर्तव्य आमच्या जीवनामध्ये आम्हा सर्वांना देणारा बाबासाहेब आहे. म्हणून आमचा समाज हळहळ होतो, रस्त्यावरती येतो. त्याची काही भावना नसते. त्याची भावना प्रांजळ असते की न्याय मिळाला पाहिजे आणि निषेध करण्यासाठी आम्ही येतो. असे काही लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये, जाणीवपूर्वक आपल्या भावना ते मुद्दाम त्या पद्धतीने असं करतात की आपण रस्त्यावरती उतरलो पाहिजे, आपण यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे.
जे कोणी आपलं माते भडकवण्याचा प्रयत्न करतात आपण यांच्यापासून देखील सावध राहायला पाहिजे. मी आपले विजय वाकोडे लोकनेते, बुलढाण्याचे सुपुत्र, माझे मोठे बंधू, या परभणीमध्ये या मराठवाड्यामध्ये कुणावर अन्याय झाला तर धावून जाणारा माझा विजय भाऊ, त्या विजय भाऊला जय भीम आर्मी संविधान जागर समितीच्या वतीने आणि आमची जी ब्लू टायगर संघटना आहे त्याचे शेळके साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या देखील वतीने त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या विषयामध्ये आता आमचा एक बळी नाही गेला, या विषयामध्ये आमचे 2-2 लोक गेले, त्यांना न्याय मिळावा. सरकारने ताबडतोब SIT गठीत करावी, आरोपींचा शोध इमिजिएटली युद्ध पातळीवरती करावा असं मी विनंती करतो. आणि समाजाला हात जोडून विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये आता मी ऐकलं आहे महाराष्ट्रामध्ये हा विषय पेटवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्या पेटवण्याचा प्रयत्न होण्याच्या पाठीमागे कुणी कुठली डाव रचू नाही. समाजाला आणखी उद्रेक होईल, समाजावरती आणखी केसेस होतील असं कोणी करू नये. संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत. संविधानाच्या माध्यमातून संविधानिक मार्ग अवलंबून आम्ही न्याय आम्हाला मिळणारच, त्याचा आम्हाला विश्वास आहे. या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय सन्माननीय कालच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी गेले. बाळासाहेबांनी देखील जे DG आहेत त्या DGंची भेट घेतलेली आहे, त्यांना देखील काही सूचना दिलेल्या आहेत. या अगोदर अनेक आंबेडकर नेते या परभणीमध्ये येऊन गेलेले आहेत. अनेक नेते आज उद्या या संध्याकाळच्या जी अंत्ययात्रा निघणार आहे त्या अंत्ययात्रामध्ये अनेक लोक येणार आहेत. आणि म्हणून मी विनंती करतो, अत्यंत भगवान बुद्धाने दाखवलेला जो मार्ग आहे तो थोडासा शांततेने ठेवायला लागेल. मी सर्वांना समाजाला शांतते राहण्याचं आव्हान करत असताना दुसऱ्या बाजूला सरकारला देखील विनंती करतो, आमचं अंत पाहू नका. हे जे कोणी कल्पेट आहेत, जे कोणी मास्टर माइंड आहेत ते लवकरात लवकर समाजापुढे आणावं, म्हणजे जेणेकरून त्यांना देखील अद्दल घडेल आणि दुसऱ्यांदा असं कोणी करता कामा नाही, होता कामा नये.